प्रशासनाचा किंवा सार्वजनिक जीवनाचा एक खूप अगोदरपासून सेट झालेला सिद्धांत आहे की सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही काम करत असताना कोणतेही निर्णय हे 100% रॅशनल नसतात आणि असले पण नाही पाहिजे. म्हणजे 100% तार्किक असता कामा नये. तुम्ही फक्त आणि फक्त डेटा, फॅक्ट आणि ॲनालिसिसवर बेस जर निर्णय घेत असाल तर ते निर्णय चुकण्याची अधिक शक्यता असते. म्हणजे काय की सार्वजनिक जीवनामध्ये असताना आपल्याला डेटा, फॅक्ट सोबतच तुम्हाला मूल्यांवर देखील सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला काम करत असताना डेटा, फॅक्ट सोबत तुम्हाला मूल्यांवर आधारित निर्णय देखील घ्यावे लागतात. कारण वी ह्युमन्स आर बेसिकली इमोशनल बिंग्स. ज्यांना तुम्हाला सेवा द्यायची आहे ते सुद्धा इमोशनल बिंग्स आहेत आणि तुम्ही जर सार्वजनिक ऑफिसमध्ये असाल तर तुम्हाला सुद्धा इमोशन्सला बॅलन्स करूनच निर्णय घ्यावे लागतात. तर इमोशनल इंटेलिजन्सचा हा प्रकार झाला. तर असे काही एक्झाम्पल्स आहेत भारताच्या इतिहासामधले की जे ॲडमिनिस्ट्रेटर्स होते त्यांनी तर्कावर आधारितच फक्त निर्णय न घेता भावनिकतेवर आधारित निर्णय घेतलेले आहेत. त्यांनी इमोशन्सवर बेस्ड निर्णय घेतलेले आहेत आणि त्यातून जे दूरगामी परिणाम झालेले आहेत ते लोकांना सुखावणारे झालेले आहेत. त्या राज्यांच्या विकासामध्ये एक मोठा पायंडाच जणू त्यांनी घालून दिलेला आहे. असंच एक उदाहरण आहे के कामराज, ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. त्यांनी फार तर 2-3 वर्ष शिक्षण घेतलं होतं. जर आजच्या स्टँडर्ड्सने आपण बघितलं तर तसे ते काही शिक्षित नव्हते, निरक्षरच म्हणता येईल त्यांना. मात्र त्या माणसाची बुद्धिमत्ता जी आहे ती प्रचंड होती आणि त्यांची संवेदनशीलता जी आहे ती प्रचंड होती. एकदा झालं काय त्यांनी की तामिळनाडूमध्ये एज्युकेशनचा आपण पाया ठेवायचा, त्यासाठी त्यांनी 1-1 किलोमीटरमध्ये शाळा असल्या पाहिजे असा त्यांनी निर्णय राबवला. आता भारतभरामध्ये ज्या काही राईट टू एज्युकेशनच्या मार्फत ज्या काही शाळा वगैरे उघडल्या जातात त्याची सुरुवातच आपल्याला म्हणता येईल की के कामराज यांनी करून दिली होती. तामिळनाडू आज ज्या काही औद्योगिक उंचीवर आहे, तामिळनाडू आज ज्या काही शैक्षणिकदृष्ट्या उंचीवर आहे, हेल्थच्या बेसिसवर ज्या काही उंचीवर आहे, त्याचा पायाच हा के कामराज यांनी घालून दिला होता. आणि नंतर द्रविडियन पार्टीजने ती परंपरा जी आहे ती पुढे चालवली आणि त्यांच्यामुळं जे आपण बघतो की तामिळनाडूने एक उंचीचं शिखर गाठलेलं आहे. तर एकदा झालं काय, तामिळनाडूमध्ये के कामराज यांनी अनाऊन्स केलं की आम्ही 100 मुलांना जी आहे ती हायर एज्युकेशनसाठी स्कॉलरशिपची स्कीम देणार आहोत म्हणून. मात्र 100च लिमिटेड सीट्स होत्या, कारण त्यावेळेस एकूणच फक्त तामिळनाडूच नाही तर पूर्ण भारत सरकार आणि इतर राज्य जी आहे त्यांची परिस्थिती देखील खराब होती. तर फार तर आपण 100 पोरांनाच स्कॉलरशिप देऊ शकतो असं त्यांनी ठरवलं होतं. तर अप्लिकेशन्स मागवण्यात आले राज्यभरातून. तर हजारोच्या संख्येने ते अप्लिकेशन्स त्यांच्याकडे ते जमा झाले होते. तर चीफ सेक्रेटरी होते त्यांनी बघितलं त्या सगळ्या फाईल्सकडे आणि त्यांना आश्चर्य झालं, आता एवढे सगळे शेकडो अप्लिकेशन्स आपल्याकडे आलेले आहेत, तर यांना फिल्टर आउट कसं करायचं आणि नेमक्या कोणत्या 100 पोरांना आपण ते स्कॉलरशिप वगैरे दिली पाहिजे असा पेच मोठा त्यांच्याकडे उभा राहिला. त्यांनी इकडे तिकडे आपल्या सहकाऱ्यांना वगैरे विचारलं, त्यांना काही उत्तर मिळालं नाही आणि शेवटी सांगितलं की ज्यांनी ही स्कीम अनाऊन्स केली आहे, ज्यांच्या मनामध्ये ही स्कीम आहे त्यांच्याकडे जाऊन विचारा आणि त्यांच्या मनामध्ये काहीतरी उत्तर असणार आहे म्हणून. तर झालं तसंच. ते चीफ सेक्रेटरी के कामराज यांच्या कॅबिनमध्ये आले. के कामराज बसले होते आणि के कामराज यांना त्यांनी सांगितलं की सर, आपण सांगताना 100 स्कीम्स अनाऊन्स केलेल्या आहेत, मात्र जे अप्लिकेशन्स आलेले आहेत ते शेकडोच्या संख्येमध्ये आहेत. तर यातल्या कोणत्या 100 जणांना आपण स्कॉलरशिप द्यायची हे ठरवून आता आमच्यासाठी अवघड बसलेलं आहे. तर के कामराजनी सगळ्या फाईल्स मागवून घेतल्या. एक अर्धा तास त्यांनी वेळ घेतला. त्या सगळ्या फाईल्स ज्या आहेत त्या पटपट स्कॅन केल्या आणि त्यातल्या 100 फाईल्स त्यांनी वेगळ्या केल्या. अर्ध्या तासांनी चीफ सेक्रेटरीला बोलवलं आणि सांगितलं की ह्या ज्या फाईल्स मी स्कॅन केलेल्या आहेत, बाजूला काढलेल्या आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप देऊन टाकू म्हणून. तर चीफ सेक्रेटरीला आश्चर्य झालं. ते म्हटले की सर, असं कसं काय तुम्ही एवढ्या लवकर फिल्टर आउट केलं? आम्ही एवढे शिकलेले, GS 1, 2, 3 सगळ्यांचं आम्हाला नॉलेज आहे, इतिहास, भूगोल, काय तार्किक निर्णय घ्यायचे या सगळ्यांची आम्ही ट्रेनिंग वगैरे घेतलेली आहे. मात्र कसलीही ट्रेनिंग नसताना तुम्ही एवढ्या लवकर हा निर्णय कसा काय घेतला? तर के कामराज म्हणाले, अगदी सोपा आहे म्हटले. ह्या सगळ्या ज्या काही अप्लिकेशन्स आहेत त्यावर सिग्नेचरचा जो कॉलम आहे त्यामध्ये मी बघितलं म्हणे, आणि ज्या मुलांच्या पालकांनी सही न मारता अंगठा मारलेला आहे ती पोरं जी आहे ही स्कॉलरशिपची स्कीम डिझर्व करतात असा मी फिल्टरचा क्रायटेरिया लावला आणि त्यामुळे पटकन हे जे 100 विद्यार्थी आहेत यांच्या 100 ज्या फाईल्स आहेत त्या मी बाजूला काढू शकलो असं म्हटले. आणि तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर, तुमच्या तर्काच्या बेसिसवर, तुमच्या एज्युकेशनच्या बेसिसवर हे सर्व निर्णय घ्यायचे नसतात. तर संवेदनशीलता आपल्याला प्रशासनामध्ये असताना दाखवावी लागते. का जे सर्वात निरक्षर आहे भारतातले लोक आहेत, सर्वात गरीब आहेत, सर्वात जास्त अडाणी आहेत, त्यांना शिक्षणावर पहिला अधिकार आहे. आणि त्यामुळे ह्या 100 फाईल्स बाजूला काढत असताना मला काही विचार करावा लागणार नाही, कारण मी देखील त्याच परिस्थितीमधून आलेलो आहोत आणि मला वाटते की जे मी भोगलं ते इतर कोणालाही भोगता कामा नये. आणि दॅट्स ऑल अबाउट के कामराज. तर संवेदनशीलता त्यांनी दाखवली होती आणि त्यांनी जे निर्णय घेतले ते पुढे भारताच्या इतिहासामध्ये दूरगामी परिणाम दाखवणारे निर्णय जे आहेत ते ठरले. आणि भारतामध्ये कदाचित शेकडो मुख्यमंत्री झाले असतील, मात्र त्यापैकी ज्या आवर्जून काही चांगल्या मुख्यमंत्र्यांच्या नावांची यादी जेव्हा बनवली जाईल त्यामध्ये के कामराज यांचं नाव नक्कीच वरच्या काही स्थानामध्ये असणार आहे. अशाच विविध प्रकारच्या केस स्टडीज आणि गप्पा गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा डायमेन्शन आयसला. थँक्यू.